हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आजही माझ्या दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट्सने झाली आहे. मी माझे काही ड्रायफ्रूट्स खाऊन घेतले. तशी तर आज मला बरीचशी कामे होती, त्यामुळे मी माझे ड्रायफ्रूट्स पटकन संपविण्याचा प्रयत्न केला. काहीच दिवसात मी माझ्या मम्मीकडे राहायला जाणार होते, त्यामुळे मला खूप काही कामे करायची होती. त्यानंतर मी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये होते एक बुर्जी, बॉईल कॉर्न आणि एक पाव. अशा प्रकारे मी माझे ब्रेकफास्ट संपविले आणि मला माझ्या मम्मीकडे जायची बॅग पॅक करायची होती आणि वॉर्डरोबही आवरायचे होते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी मम्मीकडे जायची बॅग पॅक केली. खरं तर मी 2-3 दिवसासाठी जाणार आहे. इतकी मोठी बॅगेची गरज नाही, पण मम्मीकडे गेल्यावरती ही बॅगसुद्धा कमी पडते. येताना मम्मी खूप काही गोष्टी भरून देत असते. तिला कितीही नाही म्हटले तरीही ती काही वस्तू दिल्याशिवाय मला पाठवतच नाही. आणि ह्यात घेतले होते मी काही माझे ड्रायफ्रूट्स सकाळी खाण्यासाठी. त्यानंतर ह्या छोट्याशा बॅगमध्ये होते माझे मेडिसिन्स. अशा प्रकारे अशी ही माझी बॅग रेडी झाली होती आणि आता मला आवरायचे होते माझे वॉर्डरोब. त्यामुळे मी हे क्लोथ ऑर्गनायझर काढून घेतले. सो गाईज, तुम्ही बघू शकता हे माझे होते मेसी वॉर्डरोब. खूपच मेसी होते. सगळ्यात पहिल्यांदा मी माझे कपडे सेट करण्याचा विचार केला. नंतर कुणालचे कपडे सेट करूया असे म्हटले, कारण माझेच जास्त कपडे होते. कुणालचे इतके काही कपडे नाही आहेत. त्यामुळे हे डेली वेअरचे कपडेही मी काढून घेतले. सगळ्यात पहिले मी माझे ड्रेस सेट केले. ऑफिसला जायच्या वेळेला ही सर्व कामे मला करता येत नव्हती. वेळच मिळत नव्हता. आता घरी राहिल्यामुळे मी माझी सर्व कामे नीटनेटकेपणाने करू शकते आणि मला माझ्या ड्रेसवरती म्हणजेच कपड्यांवरती प्रेम असल्यामुळे मला माझे सगळे कपडे नीटनेटके हवे असतात. सो ही माझी ड्रेसची बॅग सेट झाली होती. त्यानंतर आता मी माझ्या काही डेली वेअरच्या ज्या साड्या होत्या त्या सेट करत होती. माझ्या लग्नातल्या साड्या तर सूटकेसमध्ये होत्या. हे तर वापरात येणारे म्हणजेच डेली वेअरच्या साड्या होत्या. मी विचार करत होती की अरे, ही पिंक साडी आधी ठेवते, नंतर ह्या साड्यावरती ठेवते, म्हणजे नीट राहील. त्यामुळे मी माझ्या ह्या डेली वेअरच्या साड्या सेट करून घेतल्या. काही साड्या मला ओटीमध्येही भेटल्या होत्या, पण मी त्यांची ब्लाऊजं देखील शिवली नव्हती. कारण आता माझी हेल्थ म्हणजेच माझी बॉडी कशी आहे, नंतर कशी असेल ह्याचा मला अंदाज नव्हता. त्यामुळे मी काही कपडे शिवत नव्हते किंवा ड्रेसही घेत नव्हते. जे आहे तेच वापरत होते. अशा प्रकारे मी माझे साडी आणि ते वापरात येणारे ब्लाऊज हे सुद्धा त्याच बॅगमध्ये ठेवले. कमी असल्यामुळे माझे एकाच बॅगमध्ये सगळ्या वस्तू राहून गेल्या. अशा प्रकारे ही सुद्धा बॅग माझी सेट झाली. त्यानंतर मला सेट करायचे होते माझे ऑफिसचे कपडे आता मला सेट करायचे होते. त्याच्यामुळे ऑफिसचे कपडे परत कधी वापरता येतील, म्हणजे अजून किती टाईमने वापरता येतील माहीत नव्हते. त्याच्यामुळे माझे काही फॉर्मल्स, ट्राउझर्स, जीन्स, फॉर्मल शर्ट्स हे मी ह्या बॅगमध्ये नीट लावून ठेवत होती. नुकतेच हे मी फॉर्मल्स घेतले होते आणि मी प्रेग्नेंट राहिली. त्याच्यामुळे हे कपडे मला आता वापरण्यात येणार नव्हते. म्हणून मी सगळे कपडे नीटनेटके लावून ठेवत होती. काही कपडे होते जे मला होत नव्हते. मी खूपच दमली होती. मला झोपसुद्धा येत होती. पण हे आवरल्याशिवाय काही पर्याय नव्हता. ही सर्व कामे कोण करणार? त्याच्यामुळे आपली कामे आपल्यालाच करावी लागतात.
त्याच्यामुळे मी फटाफट माझे कपडे आवरत होती. माझे काही कपडे होते जे मी आता वापरणार नव्हती. माझे काही टॉप्स होते ते मला आता होणारही नव्हते, म्हणून ते मी एका साईडला काढून ठेवले होते. फक्त फॉर्मल्सच ह्या बॅगमध्ये सेट करत होती. फटाफट सगळे शर्ट्स, काही ट्राउझर, जास्त करून शर्ट्सच होते आणि ट्राउझर्स. सो माझी ही बॅगसुद्धा सेट झाली आणि आता हे मी ठेवत होते. माझं डोअर लागतो आहे की नाही हे बघितलं मी. त्यानंतर ही बॅग इथे ठेवून की इथे ठेवू हे माझं चालू होतं. त्यानंतर अशा प्रकारे मी माझ्या बॅग्स सेट केल्या. ही जी मोकळी जागा राहिली होती त्यामध्ये मी माझे डेली विअर्सचे कपडे ठेवणार होती. त्याच्यामुळे मी माझे रोजच्या वापरात येणारे कपडे देखील ठेवून घेतले. आणि आता वेळ होती, माझे हे काही कपडे होते ते मी माझ्या मामे बहिणीला देणार होती. आम्ही बहिणी एकमेकींचे कपडे वापरत असतो आणि हे काही कपडे आता मला होण्यातले नव्हते. त्याच्यामुळे मी हे सगळे कपडे मम्मीकडे घेऊन जाऊन तिला देणार होती. त्यानंतर आता वेळ आली कुणालचे कपडे सेट करण्याची. कुणालचे कपडे फारसे नसल्यामुळे हे एकाच बॅगमध्ये सेट झाले. त्याचे डेली विअरचे कपडे, डेली विअरचे फॉर्मल्स एवढेच होते. बाकी सगळे कपडे त्याचे पण सूटकेसमध्ये मी भरून ठेवले होते. काही शर्ट्स, टी शर्ट्स हे देखील त्याचे मी सेट करून घेतले आणि त्याची देखील ही बॅग एकामध्येच सेट झाली. मुलांचे फारसे काही कपडे नसतात. सो अशा प्रकारे माझा वॉर्डरोब सेट झाला आणि मला चांगले वाटले, छान वाटले. आता म्हटलं चला थोडासा आराम करावा. थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मी पाण्यासोबत पार्लेजी बिस्किट खात होते. आज मला दूध प्यायची काहीही इच्छा नव्हती. नाही मी सकाळी दूध पियाले, नाही आत्ता. मार्केटमध्ये कितीही व्हरायटीचे नवनवीन बिस्किटे आली तरीही मी पार्लेचे बिस्किट खायचे काही सोडत नाही. पार्लेजी बिस्किट हे मला लहानपणापासून आवडते. ते मी पाण्यातून किंवा ब्लॅक टीमधून खाते. तसेही आज मला जेवण करायचे नव्हते कारण कुणाल जाणार होता माझ्या मम्मीकडे. मम्मी काही बेबी शॉवरच्या वस्तू आणि जेवणाचा डब्बा पाठवून देणार होती. त्याच्यामुळे मला जेवण करायचे नव्हते, म्हणून मी कुणालचे काही ऑफिसचे फॉर्मल्स कपडे इस्त्री करण्याचा विचार केला. मी मम्मीकडे गेल्यावर त्याची ऑफिसला जाताना काही गैरसोय होऊ नये किंवा त्याला लेट होऊ नये म्हणूनच मी ही त्याची कामे करत बसली होती. तसं तर मला वाकून जास्त इस्त्री करता येत नव्हती, म्हणून माझ्याकडे टेबलही नाही, म्हणून मी थोडेच शर्ट इस्त्री केले. थोड्याच वेळात कुणाल येणारच होता. त्यानंतर कुणाल खूप काही सामान घेऊन आले होते. मम्मीने बेसनचे लाडू, चिवडा आणि आमच्या इकडच्या गणपतीचा प्रसाद, संत्री आणि जेवणाचा डब्बा अशा वस्तू पाठवल्या होत्या. सो अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता. फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग. गुड नाईट.